परभणी जिल्ह्यात सुंदरग्राम पुरस्कारात ब्राह्मणगाव प्रथम पालकमंत्री मेघनाथ साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। ग्रामविकास व जलसाधारण विभागाच्या आर आबा पाटील सुंदरग्राम पुरस्कार योजनेअंतर्गत 2022-2023 साठी परभणी जिल्ह्यात उत्कृष्ट ग्रामपंचायतीची जिल्हा परिषद प्रशासनाने निवड केली असून महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने आज 1 मे रोजी पालकमंत्री मेघनाथ साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते परभणी जिल्हा सुंदरग्राम पुरस्कारात मौजे ब्राह्मणगावने प्रथम क्रमांक पटकावल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला। त्यावेळी दादाराव कांबळे ग्रामसेवक, ब्राह्मणगाव येथील सरपंच सौ गीताबाई दगडू काळदाते, उपसरपंच ज्ञानेश्वर विश्वनाथ काळदाते, ग्रामपंचायत सदस्य सुभाषराव गोविंदराव आगलावे, सुरेश रामराव बेडे, ज्योती दत्तराव कांबळे, लिंबाबाई दत्तराव नाईक, राघुबाई शिवाजी शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष वैजनाथ काळदाते, आकाश काळदाते, ग्रामपंचायत अधिकारी तुकाराम साके आदी उपस्थित होते। ग्रामपंचायत मी जिल्हा परिषद माझ्या ब्राह्मणगावला जो आराराबा सुंदरगाव हा पुरस्कार माझ्या गावाचं सहकारी माझी नगर परिषद शासनातले शिक्षक असेल, आरोग्याचे लोक असतील, आमच्या ग्रामपंचायतची सगळी बॉडी असेल, गावकरी असतील, त्या सगळ्या सहकार्य केल्यामुळेच आम्ही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मिळू शकलो। माझ्या वतीनं माझ्या गावकऱ्याचे मानील तेवढे धन्यवाद कमीच आहेत असं मला वाटतंय। स्मार्ट ग्राम अभियान आर पाटील आबा स्मार्ट ग्राम अभियानमध्ये 2022-23 आमच्या ब्राह्मणगावची तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सरकारी कामगार अधिकारी कार्यालय यासाठी जे काही 100 मार्काचा पेपर आहे, 100 मार्काचा जो पेपर आहे तो ग्रामपंचायतीने पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये चांगलं काम गावामध्ये ग्रामपंचायतची इमारत आहे, शाळा इमारत सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, त्यानंतर कचरा व्यवस्थापन, घंटागाडी इत्यादी काम अतिशय व्यवस्थित ग्रामपंचायतीनं सर्व गावकऱ्यांच्या कामगार विभाग हाताळलेले आहेत, चांगली कामं केलेली आहेत। आणि त्याचा या ठिकाणी जिल्हा परिषदेने तपास तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक काढला आणि जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक विभागून बक्षीस गंगा परभणीमध्ये दिलेला आहे। अशा पद्धतीनं आम्ही ग्रामपंचायत व गाववाली गाव ह्या गावाला तालुका प्रधान सगळं आमच्या सर्व गावकरी मंडळीला, कारण की सगळ्या गावांनी आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाला सगळ्यांनी मदत केल्यामुळेच आम्ही एवढा गाव करू शकलो। शेवटी ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी असतील यांनी पुढचा पुढाकार घेऊन सगळ्या गाववाल्याला एकत्रित करून सगळ्याचे सहकार्य घेऊन कामाला जी सुरुवात केली चांगल्या पद्धतीने केली आणि गाववाल्यांना पण चांगलं सहकार्य केलं।